नमस्कार. आजच्या व्हायचा इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 8वा. काय दिलं आहे? छेदाचे परिमेयकरण करा. त्याच्यामधलं शेवटचं गणित आपल्याला बघायचं आहे. कोणतं दिलं आहे? 5 नंबरचं. बाकी आधीची गणित आहे 1 2 3 4 जे आपण मागच्या वेळेमध्ये बघितले आहेत. आजच्या वेळेत आपल्याला हे शेवटचं गणित बघायचं आहे. ओके. 12 भागिले 4 वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2 ह्याच्यामधलं छेदाचं परिमेयकरण आपल्याला करायचं आहे. ओके. पद्धत तीच वापरायची जी आपण मागच्या वेळेमध्ये वापरली तशीच. ओके. सुरुवातीला काय करणार आपण? हे गणित जसं तसं लिहिलं आहे. त्याच्यानंतर ह्याला गुणायचं आहे कितीने? 4 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 अधिक वर्गमूळ 2 आणि एकदा भागायचं 4 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2ने. ओके. आता एकदा गुणायचं आहे, एकदा भागायचं आहे. इथे वजा चिन्ह असेल तर इकडे अधिक घ्यायचं, इथे अधिक चिन्ह असेल तर इकडे वजा घ्यायचं आहे. ओके. इथे वजा चिन्ह असल्यामुळे आपण इकडे अधिक घेतलं. 4 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2. एकदा गुणलं आणि एकदा भागलं. आता 12 गुणिले आपण वरचा कंस डायरेक्ट कसा लिहूया? भागिले 4 वर्गमूळ 2 3 वजा वर्गमूळ 2 आणि 4 वर्गमूळ 3 अधिक मूळ 2. ओके. ह्याला आपण काय म्हणायचं आहे? ए समजायचं आहे, इथे लिहायचं नाही आहे, समजायचं आहे. हे ए 4 वर्गमूळ 3 म्हणजे काय? ए म्हणायचं. आणि वर्गमूळ 2 म्हणजे काय? बी. आता ए वजा बी, ए अधिक बी. कोणतं सूत्र तुम्हाला आठवत आहे? हे बघा, ए वजा बी आणि ए अधिक बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. ओके. हे सूत्र सगळ्यांना माहीत असेलच. या सूत्राचा इथे वापर करायचा आहे. आणि वापर करून झाल्यानंतर उत्तर काय येईल? वरचं आपल्याला अंशाकडचे भाग जसं तसंच लिहायचं आहे. भागिले ए वर्ग म्हणजे 4 वर्गमूळ 3चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे वर्गमूळ 2चा वर्ग. ओके. हे बघा, ए वजा बी, ए अधिक बी, ए वर्ग वजा बी वर्ग. ओके. आता ही वरची बाजू जसे तसे लिहिली. खालती 4चा वर्ग किती होतो? 16. वर्गमूळ 3 वर्ग कॅन्सल होतो आणि 3 शिल्लक राहतात. ओके. वजा वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल होतं, 2 शिल्लक राहतात. हे जसं तसंच लिहायचं. 16 गुणिले 3 किती होतात? 48 वजा 2. ओके. आता 48मधून 2 गेले 46. आता बघा, भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 12 ते 24 12 ते 36 12 ते 48 नाही जात आहे भाग. बेसक 12 2 तरी जातं भाग. बे के बे नाही, बे 2 4 बे 3 6 6 भागिले 23 6 कंसामध्ये 4 वर्गमूळ 2 3 अधिक वर्गमूळ 2 भागिले 23. ओके. आता ह्याच्यापुढे काही भाग जात नाही आहे, त्याच्यामुळे हेच उत्तर असणार आहे आपलं ह्या गणिताचं. आणि अशा प्रकारे 5वंसुद्धा गणित झालेलं आहे. धन्यवाद.